ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये यश संपादन केलं हा भाग एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश मुख्यालयामध्ये जल्लोषात सहभागी होण्यासाठी पोहोचले तेव्हा ते म्हणाले आहेत की विजय भाजपाचा विकासामुळे झालाय आणि मोदींच्या आशीर्वादानं झालेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी तिथे असलेल्या मुंबई भाजपाच्या अध्यक्षांबरोबरच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनाही आणि तसंच आशिष शेलार यांनाही मिठाई खायला घालून आनंद व्यक्त केला। पंकजा मुंडे यांनाही त्यांनी पेढा भरवला। यानंतर एक भला मोठा गच्च हार हा देवेंद्र फडणवीस, अमित साटम आणि रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात घातला गेला। ती दृश्य आपण पाहतो आहोत। या प्रसंगी मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, पंकजा मुंडे, प्रसाद लाड, भाई गिरकर ही मंडळी उपस्थित होती। आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय। आमचं हिंदुत्व संकुचित नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। हिंदुत्व आणि विकास वेगवेगळा नाही, आम्हाला विजयाचा उन्माद नाही असंही फडणवीस म्हणाले। आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत, आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत। आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे। जो या भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो, भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो, त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक अशा प्रकारचं जनसमर्थन हे आपल्याला मिळालेलं आहे।